अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सन्माननीय सदस्यांनी दोन गोष्टींचा इथे उल्लेख केला आहे त्यांच्या प्रश्नांमध्ये. पहिला प्रश्न जो आहे तो अवेअरनेसच्या बाबतीमध्ये आहे, जनजागृतीच्या बाबतीमध्ये आहे, त्याच्यावरती मी येईन. परंतु आपण दुसरा जो प्रश्न विचारलात की बँक अकाउंटमधून रिकव्हरी जी आहे ती लगेच व्हावी. अध्यक्ष महोदय, याचे मोडस ऑपरेंडी आता डिजिटल अरेस्ट हा प्रकार पहिल्यांदा ह्या सभागृहात येत नाही आहे. अनेक वेळा आपण ह्याच्यावर चर्चा केली आहे, मी त्या खोलात जाणार नाही. परंतु ज्या केसेसचा उल्लेख ह्या प्रश्नामध्ये आहे त्याच्यामध्ये पहिली जी केस आहे जो काही गुन्हा घडला तो 18 ऑगस्टला घडला, परंतु जी तक्रार आली ती 2 महिन्याच्या नंतर आली. पैसे ट्रान्सफर ह्या 2 महिन्यामध्ये जवळपास अध्यक्ष महोदय 3,71,00,000 हे ट्रान्सफर केले गेले. हे 2 महिन्याच्या अवधीमध्ये केले गेले. आता 2 महिन्याचा जो अवधी गेला त्या अर्थातच हा अवधी फार मोठा असल्यामुळे तक्रार आपल्याला 2 महिने आलेली नसलेल्यामुळे या 2 महिन्यामध्ये हे पैसे जवळपास 150 ते 200 अकाउंटमध्ये हे ट्रान्सफर होणे परदेशात गेलेले आहेत आणि म्हणून रिकव्हरी करणं हे कठीण जातं. त्याच आपल्याच प्रश्नामध्ये दुसरा जो आपण ज्या केसचा उल्लेख केला आहे ह्यामध्ये अध्यक्ष महोदय दुसऱ्याच दिवशी तक्रार दाखल झाल्याच्या नंतर 78 लाखाची इथे अफरातफर होती. त्यामध्ये आपण जवळपास 87 लाखाची अफरातफर होती आणि 78 लाख आपण रिकव्हर केलेले आहेत. मला वाटतं त्याच्यामध्ये टायमिंग हे अतिशय इम्पॉर्टंट आहे की तक्रार ही वेळेत येणं आणि त्यासाठी ज्या तक्रारी या वेळेत दाखल होतात त्याच्यावरती आपण ते पैसे जे आहेत अकाउंटमध्ये आपण फ्रीज करून ते आपण रिकव्हर करून देतो. टायमिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं अध्यक्ष महोदय, अर्थातच अवेअरनेस ड्राईव्ह आणि डिजिटल अरेस्टच्या बाबतीमध्ये विशेषतः केंद्र सरकारच्या मार्फत देखील विशेष प्रयत्न करण्यात आले. आपल्याला माहिती असेल की कोविडच्या नंतर आपल्या कॉलर ट्यूनवरती देखील डिजिटल अरेस्टची माहिती ही केंद्र सरकारच्या मार्फत ही कॉलर ट्यूनवरती प्रत्येक भारतामधल्या प्रत्येक नागरिकाच्या वरती ही दिली जात होती. आणि विशेष म्हणजे आता सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये 1930 म्हणजे 1930 आपण ही हेल्पलाईन देखील आपण चालवतो. परंतु नक्कीच डिजिटल अरेस्टच्या बाबतीमध्ये आपण एक मोडस ऑपरेंडी पाहतोय की अबू आजमी जी इसमें जो सीनियर सिटीजन है उनको टार्गेट किया जा रहा है. याच्यामध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना टार्गेट केलं जातंय आणि म्हणून मुंबईमध्ये विशेषतः आपण सिनियर सिटीजनचा आपला जो डेटा आहे त्या डेटाच्या आधारे या प्रत्येक सिनियर सिटीजन पर्यंत पोहोचून प्रत्यक्षामध्ये आपले पोलीस अधिकारी त्यांची भेट घेत आहेत आणि डिजिटल अरेस्ट कशा पद्धतीने चालतं याची माहिती आपण त्यांना देतोय. स्कूल असतील, कॉलेजेस असतील किंवा सार्वजनिक ठिकाणं असतील, ह्या ठिकाणी आपण तिथे सेमिनार्स आपण भरवतोय. तर अवेअरनेसवरती नक्कीच अध्यक्ष महोदय भर देणं आवश्यक आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या दृष्टीने आपण अग्रेसिव्हली अवेअरनेस ड्राईव्ह आपण राबवतोय आणि डिजिटल अरेस्ट ही कशा पद्धतीने चालते ही सगळी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या माध्यमांच्या मार्फत पोहोचवता येईल. आताच आपण पाहिलं असं की प्रसिद्ध आपले जे ऍक्टर आहेत नाना पाटेकरांची देखील आपण आता 5 मिनिटाची आपण आता एक फिल्म तयार केलेली आहे, ती देखील आपण प्रसिद्ध केलेली आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया असल्या आणि मीडियाच्या माध्यमातून आपण अवेअरनेस ड्राईव्ह आपण करतोय.